नमस्कार. आज मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारचं जे महालक्ष्मीचं व्रत आहे ते कशा पद्धतीने करायचं असतं त्याची माहिती सांगणार आहे. तर ह्या वर्षी मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार जो आहे तो 14 डिसेंबरला आहे 2023. दुसरा गुरुवार 21 डिसेंबर 2023. तिसरा गुरुवार 28 डिसेंबर 2023. चौथा गुरुवार 4 जानेवारी 2024 आणि पाचवा गुरुवार 11 जानेवारी 2024. तर मार्गशीर्ष महिन्यातले जे गुरुवार असतात तर ते कशा पद्धतीने करायचे, तर महालक्ष्मी देवीची स्थापना करताना तिचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. देवीची स्थापना करण्यापूर्वी घरातील जागा स्वच्छ करून घ्यावी. ज्या ठिकाणी देवीची स्थापना करायची त्या जागी चौरंग किंवा पाट मांडावा. त्याभोवती रांगोळी घालावी. थोडे गहू किंवा तांदूळ चौरंगाच्या मध्यभागी वर्तुळाकार पसरून ठेवावे. पितळेचा किंवा चांदीचा स्वच्छ तांबा घेऊन पाण्याने पूर्ण भरावा. त्यात एक सुपारी, एक नाणे, दुर्वा घालाव्यात. 5 प्रकारच्या झाडांचे 5 डहाळ्या किंवा 5 झाडांची प्रत्येकी 5 पाने कलशाच्या तोंडावर रचून त्यावर नारळाची शेंडी वर राहील अशा प्रकारे एक नारळ ठेवावा. हळद व कुंकवाची बोटे कलशाच्या बाहेरला लावावी. तांदूळ किंवा गहू पसरलेल्या चौरंगावर हा कलश नीट ठेवावा. श्री महालक्ष्मीचे चित्र कलशाला टेकवून ठेवावे किंवा फोटो असेल किंवा तुमच्याकडे फक्त चेहऱ्याचा साचा असेल तर तो लावला तरी चालेल. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः हा मंत्र स्वतःच म्हणून आचमन करावे. पळीने पाणी हातावर घेऊन ओम गोविंदाय नमः असे म्हणून हातातील पाणी ताम्हणात सोडावे. नंतर देवीला स्नान घालावे. हळदी कुंक फूल वाहून देवीपुढे उदबत्ती ओवाळावी. धूप दाखवून निरंजन ओवाळावे. देवीला नैवेद्य अर्पण करून झाल्यावर मनोभावे देवीची प्रार्थना करत आपली इच्छा सफल होण्याची विनंती करावी. श्री महालक्ष्मीची व्रताची कथा वाचावी. नंतर श्री महालक्ष्मी महात्म्य वाचावे. देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोथीत छापलेले श्री महालक्ष्मीला उद्देशून इंद्रदेवाने म्हटलेले नमन अष्टक म्हणावे. हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती देवीला सांगून ती फलद्रूप व्हावी म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी. मग निरंजनात ओवाळून आरती करावी. रात्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी. एखादा गोड पदार्थाचा महानैवेद्य दाखवावा. गाईला देण्यासाठी एका पानावर गोग्रास काढून तो घास गाईला द्यावा. नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे. दुसऱ्या दिवशी स्नान केल्यावर कलशातील डहाळ्या किंवा पाने वेगवेगळ्या 5 ठिकाणी ठेवावी. कलशातील पाणी तुळशीला टाकावे. देवीची स्थापना केलेल्या जागी 3 वेळा हळदी कुंक वाहून नमस्कार करावा. अशा प्रकारे प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी व एकूण 4 गुरुवार होईपर्यंत किंवा 5 गुरुवार महिन्यामध्ये जेवढे गुरुवार येतील तेवढे तोपर्यंत आपल्याला श्री महालक्ष्मीची पूजा करायची असते. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत करायचे असते. न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात समृद्धी, सुख, आनंद येतो आणि त्या घरावर देवीचा वरदहस्त राहतो. श्री लक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्य नेमाने करेल तो सदैव सुखी राहील. गुरुवार हा श्री दत्त गुरु भक्तांचा उपासना करण्याचा दिवस असल्यानेही याला फार महत्त्व आहे. हे जे महालक्ष्मीचं व्रत आहे ते करण्यासाठी काही व्रत असतात, काही नियम आहेत. तर हे व्रत समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे म्हणून, तसेच श्रीलक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायचे असते. व्रत करणाऱ्याने लवकर उठून स्नान करावे व शरीराने मनाने निर्मळ होऊन पूजाविधी करावा. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी ह्या व्रताची सुरुवात करावी आणि मग त्यानंतर तुम्ही म्हणजे पूर्ण वर्षभर दर गुरुवारी ही कथा देखील वाचायची असते. अशा प्रकारे जे 4 किंवा 5 गुरुवार होतील ते व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचे असते. एका महिन्याप्रमाणे वर्षभर दर गुरुवारी हे व्रत तुम्ही चालू ठेवू शकतात. देवीच्या फोटोसमोर बसून श्री महालक्ष्मी व्रताची कथा व महात्म्य आपल्याला वाचायचं असतं.
उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा, आरती व कहाणी वाचन झाल्यानंतर 7 सुवासिनी किंवा 7 कुमारिका श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंक देऊन प्रसाद म्हणून एक एक फळ किंवा गोड खीर तुम्ही बनवू शकता, जी महालक्ष्मीला देखील म्हणजे आवडती आहे. तांदळाची खीर असते ती तुम्ही त्यांना खाण्यासाठी देऊ शकतात. आणि या व्रतकथेची एक प्रत आपल्याला त्यांना द्यायची आहे. शक्य असल्यास ब्राह्मणाला शिदा आणि दक्षिणा देऊन नमस्कार करायचा. स्त्री व पुरुष दोघेही व्रत करू शकतात. व्रताच्या दिवशी आपल्याला उपवास करायचा असतो. फक्त केळी, दूध, फळे खावीत आणि मग आपण रात्री भोजन करावे. पद्मपुराणातील संसारी माणसांसाठी हे व्रत सांगितलं आहे. त्यामुळे पती पत्नी दोघे मिळून हे व्रत करू शकतात. हे व्रत करताना काही आकस्मिक अडचण आली तर पूजा आरती दुसऱ्या कोणाकडूनही करून घ्यावी. उपवास मात्र आपण स्वतः करायचा. अशा वेळी तो गुरुवार आपल्या जे बाकीचे गुरुवार आहेत त्या गुरुवारांमध्ये धरायचा नसतो. एकादशी, शिवरात्र किंवा अन्य कोणत्याही उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करायला हरकत नाही. रात्री हवे तर भोजन करू नये. काही कारणास्तव ज्यांना दिवसा हे व्रत करता येत नसेल त्यांनी हे रात्री केले तरी चालेल. फक्त दिवसभर त्यांनी उपवास करावा, फलाहार घ्यावा. हे व्रत व श्री महालक्ष्मीची कथा ऐकण्यास शेजारी पाजारी यांना बोलवावे. मात्र एकाग्र व शांत चित्ताने महात्म्य वाचावे. शांतता व एकाग्रता असल्यास पोथी वाचून चालू असताना श्री महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व जाणवेल. एकाग्रता व मनाची शुद्धता असणाऱ्यांनी बऱ्याचदा सुवासाची चांगलीच जाणीव जाणवेल. व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी करून 4 गुरुवार हे व्रत करावे. शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे. व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा. नंतर आपल्या कुटुंबियांसोबत भोजन करून उपवास सोडावा. तर अशा पद्धतीने हे गुरुवार मार्गशीर्ष गुरुवारचे महालक्ष्मीचे व्रत आहे. मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला हे सांगितलं आहे. तर पूर्ण ही माहिती मी तुम्हाला इकडे सांगितली. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तर चला भेटूया अशा पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना टाटा बाय बाय.